ती बातमी अशी की समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलंय। या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते। 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गातील अखेरचा 76 किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे आणि तो आजपासून खुला करण्यात आलाय। अत्यंत अवघड आणि देखणा असलेला हा टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाचा एक आविष्कार मानला जातोय। सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले 2 बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल। समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे। कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे। जवळपास महाराष्ट्राचे 24 जिल्हे या महामार्गामुळे JNPT पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत। अशाच प्रकारचा पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला शक्तिपीठ महामार्ग देखील तयार करायचा आहे। शक्तिपीठ महामार्ग असाच ॲक्सेस कंट्रोल रोड असेल, पण संपूर्ण मराठवाड्याचं आर्थिक चित्र हे पूर्णपणे बदलणारा, मराठवाड्याला इकॉनॉमिक टर्नअराउंड देणारा अशा प्रकारचा शक्तिपीठ महामार्ग ठरणार आहे। त्यामुळे त्याचंही काम हे आपण लवकरच या ठिकाणी सुरू करू। लोकार्पणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातामध्ये स्टीअरिंग घेतलं। त्यांच्या शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते। त्याच गाडीमध्ये अजित पवार हे देखील मागे बसले होते। त्यामुळे महायुतीची एकजूट पुन्हा एकदा दिसून आली आणि त्यानंतर फडणवीसांनी गाडी चालवली। त्यावेळी अजित पवार आणि शिंदे सहप्रवासी होते। थांबू नये अशी आमची इच्छा आहे। ही 2 दृश्य आपण बघतोय। पहिलं दृश्य जे त्यामध्ये आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांनी स्टीअरिंग आपल्या हाती घेतलेलं होतं। दुसऱ्या दृश्यामध्ये काही अंतरावरनं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवलेली आहे। एकनाथ शिंदेंकडे गाडीचं सारथ्य दिसतंय पहिल्या दृश्यांमध्ये, दुसरीकडे दुसऱ्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी गाडीचं सारथ्य केलं। ज्यावेळेस एकनाथ शिंदे निघाले होते त्यावेळी जातानाच हे दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे निघताना मात्र देवेंद्र फडणवीस यांनी गाडीचं सारथ्य केलं। आम्ही तिघही एकत्रित गाडी चालवतोय, काय काळजी करू नका। 3 शिफ्टचे ड्रायव्हर आहोत आम्ही। चांगलं ड्रायव्हिंग आहे। असं आहे की आम्हाला एकमेकाच्या गाडीत बसायची सवय आहे, ड्रायव्हिंगची सवय आहे आणि आमची गाडी अगदी छान चाललेली आहे। आम्ही तिघही 3 शिफ्टमध्ये चालवतो। दरम्यान समृद्धीच्या या प्रवासानंतर अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे। जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य हे एकनाथराव शिंदेंनी केलेलं होतं। बाजूला देवेंद्रजी बसले होते, मागं मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते। माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या। त्यांना सांगता येत नव्हतं, पण हळूच माझ्या कानात सांगायचे, दादा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे। आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली, तिथं थांबली। जाताना थोडंसं सुरुवात होती, त्याच्यामुळं कुठंही काही धोका न पत्करता त्याचं सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं। येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे, आता दुसऱ्यांदा झालेत, ते गाडीवर बसले। म्हणलं आता ही बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही, आपण LC घेऊया। LC नेमकी आमच्या निरंजन डावखरीची होतीच। तो माझ्या पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा असल्यामुळं सोपंच गेलं। त्याला सांगितलं चल रे गाडी दे, त्यानं लगेच गाडी दिली। त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी 100चा स्पीड घेतला, की नंतर पार 120च घेतला।
मी अनिल गायकवाडांना म्हणलं 100चं आहे का 120चं? ते म्हणले टनेल येईपर्यंत 120 आहे, टनेल सुरू झाला की 100. मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर ही 120 ठेवतायत की 100, पण बरोबर त्यांनी 100वर आणलं. का तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं 100नी जावा. असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला प्रेसमध्ये आम्ही नीटपणे सगळ्या गोष्टी सांगू शकलो. त्याच्यामुळं कुठंही आम्ही उतरवलेल्या विम्याचा आम्हाला उपयोग करावा लागला नाही आणि आमचं चांगलं सगळा प्रवास झालेला आहे. आम्ही समाधानी आहे. तुम्ही पण असाच प्रवास करताना समाधानी राहाल. दरम्यान समृद्धी महामार्गाला विरोधकांचा विरोध होता असं वक्तव्य तिन्ही मंत्र्यांनी सांगितलं. विरोधकांनी म्हटलंय की ही केवळ घोषणा आहे, परंतु आम्ही रेकॉर्ड ब्रेक टायमिंगमध्ये हे काम पूर्ण केलंय असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघांनी सुरू केलं, त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ घोषणा आहे, हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही. पण रेकॉर्ड वेळेमध्ये लँड ॲक्विजिशन झालं. अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड ॲक्विजिशन आम्ही केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याचं उद्घाटन होत आहे. सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प होईल की नाही याची साशंकता आणि काही लोकांना वाटतही होतं की हा रस्ता होणार नाही किंवा काही लोक होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. पण तत्काळ त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्यांनी सांगितलं की एकनाथजी आपल्याला हा समृद्धी हायवे कंप्लीट पूर्ण करायचा आहे, हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे. हा प्रोजेक्ट सुरू करत असताना अनेकांनी विरोध केला. त्याच्यामध्ये एक पूर्वीचा औरंगाबाद, आत्ताचं छत्रपती संभाजीनगरला एक मोठ्या हॉलमध्ये मीटिंग झाली. सगळ्यांनी तिथं आम्हाला सांगितलं की आपल्याला विरोध करायचा की अजिबात होऊन द्यायचा नाही. आणि नंतर ज्यावेळेस देवेंद्रजींनी, एकनाथरावांनी त्या जमिनीच्या बद्दलचा दर जाहीर केला, त्यावेळेस आम्हाला समर्थन देणारे सगळ्यांनी आमच्याकडे पाठी केल्या आणि त्यांनी जाऊन पैसे घेतले आणि समृद्धी महामार्गाला पाठिंबा दिला, जमिनी दिल्या. आता इगतपुरी आमणे मार्गाची वैशिष्ट्ये नेमकी काय ते आपण जाणून घेऊयात. बघा, राज्यातील सर्वात लांब, देशातील सर्वात रुंद बोगदा, अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित बोगदेत आणि पूल तयार करण्यात आलेले, तर न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा बोगदा मार्ग तयार करण्यात आला. आपत्कालीन प्रसंगी हा वापरता येईल असा इन्क्लाइंड शाफ्ट आहे. तब्बल 910 मीटर लांब उड्डाण पूल तयार करण्यात आलाय. सिम्पली सपोर्टेड गिर्डर पूल तयार करण्यात आलेला आहे. तर बॅलन्स्ड कॅन्टिलिव्हर बॉक्स गर्डर जो आहे तो देखील यामध्ये आहे. खोल दरीत 35 खांबांवर पुलाची उभारणी करण्यात आली आहे. सर्वाधिक उंच खांब जो आहे तो 60 मीटरचा आहे आणि प्रत्येक उड्डाण पुलावर 6 लेन आहेत.